नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल सुबोध ब्लॉगवरती. तर मार्गशीर्ष महिना येऊन गेला आणि आपला तिसरा आणि चौथा गुरुवारचा ब्लॉग का नाही आला, असा प्रश्न मला पडलाच असेल. तर सर्वात आधी खरंच खूप 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 मनापासून सॉरी. मी शूट केलं होतं दोन्ही गुरुवारचे, पण मग मध्ये काही कामं होती आणि त्यानंतर एडिट करायचा सुद्धा कंटाळा आला होता. म्हणून मग व्हिडिओ लेट झाला पोस्ट करायला. आता लवकरात लवकर मी दोन्ही गुरुवारचे तर व्हिडिओ आज आहे माझा ते असा विचार होता की पहाटे लवकर उठून आपण पूजा करायची, म्हणजेच की जी सूर्यकिरणं असतात, म्हणजे जी 7 ते 9 जी कोवळी सूर्यकिरणं असतात, तर ती देवीच्या अंगावरती पडली असतील, आपल्या पूजेवरती पडली असती. मग ठीक आहे, आपल्याला चौथ्या गुरुवारीसुद्धा आपण लवकर उठून पूजा करू शकतो, त्यात काही हरकत नाही. तर सुरुवात तर आपली स्वस्तिकनेच होते. स्वस्तिकशिवाय आपली कोणतीच पूजा ही पूर्ण होत नाही. तर त्यानंतर आज मला जी मी शाल टाकणार आहे देवीच्या अंगावरती, म्हणजेच की तुम्ही तर पुढे बघाल जे मी उपनर असं टाकणार आहे देवीवरती, त्याला सपोर्टसाठी ना मला लाटणं पाहिजे होतं. म्हणजे लाटणं मी आता लाटणं यूज केलं आहे. त्याऐवजी तुम्ही दांडी यूज करू शकता किंवा काठी यूज करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते यूज करू शकता. तर ते मी बांधलं होतं आणि ते आपण कलश आहे ना, तर त्याला ते ब्लाऊज पीस जो आपण कलश आहे, जो आपला खालचा कलश आहे, त्याला आपण ब्लाऊज पीस टक करायचं आहे. आणि आता तुम्ही बोलाल ते ब्लाऊज पीसच्या तू प्लेट्स कशा काढल्या? तर जशा आपण आपल्या साडीला प्लेट्स काढतो तसंच त्याला सिक्युअर करायचं, प्लेट्स काढून पिनने सिक्युअर करायचं. आणि मग जो आपला खालचा कलश आहे ना, त्याला ते फिरवून, म्हणजे त्याच्या भोवती फिरून आपल्याला ते पिनने एकदम टाईटली टक करायचं, जेणेकरून ते प्लेट्स आहेत ते आपले हलणार नाहीत आणि आपले एकदम प्रॉपर शेपने प्लेट्स येतील. तर त्यानंतर ते आपण टक केल्यानंतर जे आपलं प्लेटचं एंडिंग आहे, दोन्ही म्हणजे आपण आता असं सभोवती म्हणजे आपण भोवती घेतलं आहे ब्लाऊज पीस, तर ते दोन्ही म्हणजे दोन्ही साईडने जे टोक आहे, तर ते आपल्या मागे म्हणजे असे गोल फिरून मागे टक करायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर तसं पिन करून घ्यायचं, म्हणजे की त्याला असं चांगला गेअर टाईप असा एक येऊ शकतो. तर त्यानंतर जी शाल आहे ना, तर ती त्या लाटण्यावरची म्हणजे ती त्या लाटण्यावरती घालायची. आता मी लाटणं यूज केलं आहे. मी परत परत सांगतो, तुम्ही दांडी यूज करा. माझ्याकडे दांडी अवेलेबल नव्हती म्हणून मी लाटणं यूज केलं आहे. तर तुम्ही जे काही लावाल सपोर्टसाठी, तर ते एकदम टाईटली आणि एकदम घट्ट बांधा. कारण आपल्याला ही पूजा म्हणजे दिवसभर आपली ही पूजा असणार आहे. त्यामुळे असं काही व्हायला नको, की जे काही असं म्हणजे ते जे आपण वस्त्र घालणार आहे, तर तो त्याचा लोड घेतला पाहिजे त्या सपोर्टने. असं एकदम टाईटली बांधा. आता मी जे बांधलं आहे, तर त्याला मी दोन्ही तांब्याला मी मध्ये सेलो टेप लावली आहे. का? कारण तांब्या म्हणजे जो आपण पूजेला तो ठेवतो तांब्या, तर तो डगमगायला नको. आता जो माझा मुखवटा आहे, तर तो पण थोडासा हेवी आहे. तर त्यामुळे मला तसा मी तो नारळ पण चूज केला आहे, जो असं हेवी म्हणजे तो मुखवट्याला लोड उचलू शकेल असं. तर म्हणून आणि मी लाटायला पण एकदम एवढं घट्ट दोरी बांधली होती ना, शेवटी ती मला कापावी लागली पूजेच्या नंतर. तर बघा मी आता कसं ते त्या खालच्या नारळाच्या सभोवती घेतली होती आणि माझी अशी ट्रायल चालू होतं, की कसं कुठे काय चांगलं वाटेल. ॲक्च्युली मी वरती घालणं म्हणजे मी वरून ते फिरवणार होतो, पण वरून एवढं ते उठून दिसत नव्हतं. जर मी वरून घेतलं असतं ना, तर जी मी शाल टाकणार होतो त्यावरती ते झाकलं गेलं असतं. त्यामुळे प्लेट आपल्या दबल्या गेल्या असत्या. तर असे माझे काहीतरी उपक्रम छोटे-मोठे चालू असतात. त्यात काही हे नाही. तर मग त्यानंतर आज मला म्हणजे जो आपला जो कपडा आहे, तो पण आपण म्हणजे एकदम नीट टाईटली बांधायचा, कारण की तो तांब्या पण ते कपड्याचं वजन उचलू शकेल असं. आणि मला अजून एक तुम्हाला सांगावसं वाटलं, की म्हणजे आता जो माझा मुखवटा आहे, जो मी तुळजाभवानीचा मुखवटा घेतला आहे, तर तो फायबरचा आहे आणि तो फायबरचा असल्यामुळे त्याला असं म्हणजे असं आतल्या साईडने गॅप आहे. तर मग म्हणून तिथे मी जेव्हा नारळाला बांधतो ना मुखवटा, तेव्हा तो मुखवटा खाली सरतो. तर असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारी जर तुम्ही माझे व्लॉग पाहिले, तर त्यामध्ये ना माझा मुखवटा थोडासा खाली आला आहे माझा. तर मला त्या कळलं नाही. पण आता जेव्हा तिसरा गुरुवार जसा आपला आला, तसं मला आयडिया आठवली, की आपण त्या म्हणजे जेव्हा आपण ते नारळाला जो मुखवटा बांधतो, तर तेव्हा त्याच्या मागे ना आपण जे गोंड्याची फुलं असतात, म्हणजे फुलं किंवा कपडा जे काही असेल ना, तर ते असं लावून ठेवा. जेणेकरून काय होणार, तो मुखवटा असा सरळ राहील. माझा पण मुखवटा पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारी सरळ होता, पण थोडासा तो खाली होता. तुम्ही माझे शॉर्ट्स किंवा व्लॉग बघू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. तर म्हणून आणि कितीही आपण ठरवलं, की म्हणजे आपण पूजा करताना उठायचं नाही. काही ना काही कारणावरून आपल्याला उठावंच लागतं. मी तर 1000 वेळा उठतो. मी एवढी तयारी करून सुद्धा मला उठायला होतं. तर
ती शाल मी आता बरोबर केली आणि त्यानंतर आज मला गजरेसुद्धा मिळाले नाहीत. गजरे थोडेसे असे म्हणजे खराब होते म्हणून मी नाही घेतले. तर आणि त्यानंतर वेणी होती आणि मी खूप शोधली ती जी नाही का ती सुपारीची फुलं असतात ज्याला कोकणामध्ये पोपळीची फुलं असं काहीतरी म्हणतात. मला माहीत नाही एक्झॅक्टली नाव त्याचं. पण सुपारीची फुलं त्याचं नाव आहे. तर मी ते खूप शोधली आणि ती एवढी म्हणजे खास नव्हती आणि अर्ध्या ठिकाणी ती खराब होती, म्हणजे सुकली होती. तर म्हणून मला काय एवढं नको घ्यावंसं वाटलं नाही. तर मग ही आजची पूजा अशी वेणीवरती झाली आपली साधीसुधी. तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि गाईज प्लीज सपोर्ट करा माझ्या व्लॉगला, शेअर करा खूप सारं आणि म्हणजे काय होईल जी अनेक लोकं म्हणजे अनेक लोकांना ना ते आयडिया भेटेल की कशी पूजा म्हणजे कशी पूजा करायची, कसं ते आपण सजवू शकतो देवीला वेगवेगळ्या पद्धतीने. तर म्हणजे तेवढीच लोकांना आयडिया भेटेल आणि तेवढंच आपल्याला एक इन्स्पायर म्हणजे आपण कोणाला तरी इन्स्पायर करू, की पूजा करा, सगळ्यांनी पूजा करा, असं नाही आहे. तर त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक मला फक्त विचारायचं आहे, तुम्हाला माझे उंबरा पूजनचे व्लॉग किंवा शॉर्ट्स बघायला आवडेल का? हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता तुम्ही बघितलं मी कसं ते म्हणजे ते मागे टक केलं जेणेकरून ते असं बघा गिअर आला आहे आणि माझी देवी आहे बघा किती मस्त मुखवटा तो एवढा मला आवडला ना, म्हणजे तो एकच शेवटचा पीस होता दादरला, जो मी म्हणजे मी मुखवटा दादरवरून घेतला आणि तो एकच पीस होता, जसा मला पाहिजे होता तसाच अगदी आणि तो एकाच दुकानात मिळाला. बाकी मी सगळी दुकानं शोधली, कुठेही तो मला मिळाला नाही. तर काय सांगू मुखवट्याबद्दल, तर बघा आता आधी मी मुखवटा लावून घेतला, मग तसं मला कशी हाईट पाहिजे काय आणि आज मला हेल्प करायला आजी होती, कारण माझी मम्मी थोडीशी बाहेर गेली होती. तर म्हणून मग आज आजीला बोललो, "आजी ये आज मला हेल्प कर." तर आजीने मुखवटा पकडला आणि मी बांधला. कारण मला मुखवटा पकडायला मला एक तरी माणूस लागतो. कारण मी हरवेळी मुखवटा सोडतो. म्हणजे मी जी गाठ आपण बांधतो ती मी सोडतो. आणि तुम्हाला मी खरंच सांगेन, की तुम्ही पिन म्हणजे जे आपण पिन लावतोय ना, ते खूप सारे लावा. कारण कसं होतं, ते आपल्याला म्हणजे ते कसं वस्त्र आहे ना, ते जड असतं. तर ते लगेच असं म्हणजे ते लोड त्याने त्याचा घेतला पाहिजे. म्हणून तुम्ही एकदम मी तर 5-6 पिन लावलेच होते.
सुधी